महाशिवरात्रीनिमित्त भंडारा गोंदियामध्ये भाविकांसाठी विशेष बस सेवा सोडण्यात येत आहे। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी बस प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। भंडारा जिल्ह्यातील गायमुख इथं छोटा महादेव मंदिर आहे, तर गोंदिया जिल्ह्यातल्या प्रतापगड इथं शंकर भगवानाचं मंदिर आहे। या दोन्ही ठिकाणी बस सेवा सुरू आहे। तर नागपूर बस आगारातून देखील मध्य प्रदेशातल्या पचमढी बस सेवा सोडण्यात येणार आहेत। या बस फेऱ्या 28 तारखेपर्यंत राहणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील गडमुडशिंगी इथं श्री धुळसिद्ध बिरदेव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली। गडमुडशिंगी गावचं ग्रामदैवत असणाऱ्या धुळसिद्ध बिरदेव यात्रेसाठी हजारो भाविक दाखल झाले होते। धनगरी ढोल वाद्यांचा गजर आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भक्त यात्रेमध्ये सहभागी झाले होते। अहिल्यानगरच्या नेवासा नगरीत मोहिनी राज महाराज यात्रेला सुरुवात झाली। यात्रेच्या मुख्य दिवशी रेवड्यांची उधळण करत काल्याची दहीहंडी फोडण्यात आली। मोहिनी राजांच्या पालखीची टाळ मृदंगासह सनई चौघड्यांचा गजर करत पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे। हजारो लाखो भाविकांनी नेवासा नगरीत हजेरी लावल्यामुळे मोहिनी राजांच्या जयघोषाने नेवासा नगरी दुमदुमली होती। नाशिकच्या चांदवडमध्ये खंडेराव महाराज यात्रेचा समारोप झालाय। यात्रेत 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। यावेळी 12 गाड्या ओढण्याचा मान मंगेश पवार यांना देण्यात आला होता। या यात्रेला हजारो भाविकांनी हजेरी लावली।